Hello everyone, I am Miss Amruta Jadhav ma'am, your physics teacher, and I am welcoming you all to the part 4 of electrostatics, in which we are going to deal with the new concept which is equipotential surfaces. So, as I have written over there, that in this part I am going to explain all the concept in both the languages, in English as well as in Marathi, so that you will come to know the exact idea about the concept. Okay, so I hope you will see whole video and you will clear all the doubt about the concept. Okay, so let's move. These are the points which we are going to revise. Yesterday we have studied these 3 points. Even if you have query in this point, because there are derivations and so long derivations are there, if you have any query, I will make a video in Marathi as well for these points too. Okay, so the points are electric potential due to a point charge. आपण हा फर्स्ट पॉईंट पाहिला आहे, विच इज इलेक्ट्रिक पोटॅन्शियल ड्यू टू अ पॉईंट चार्ज. पोटॅन्शियल आणि पोटॅन्शियल एनर्जी या दोघांमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. आपण इलेक्ट्रिक पोटॅन्शियलची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे, विच इज व्ही, आणि ती आहे व्ही इज इक्वल टू 1/4πε0 क्यू अपॉन आर. ओके, देन जसं आपण पॉईंट चार्जसाठी फाइंड आउट केलं आहे व्हीची व्हॅल्यू, तशीच आपण इलेक्ट्रिक डायपोलसाठी सुद्धा फाइंड आउट केली आहे. आणि इन अ सेम वे आपण ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस, जर का नंबर ऑफ चार्जेस घेतले, जसं एका सिंगल पॉईंटसाठी आपण फक्त क्यू अपॉन आर म्हणतो व्हीला, तसं ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस Q1 Q2 अप टू Qn असे नंबर ऑफ चार्जेस असतील तर काय येणार आहे व्हीची व्हॅल्यू, ती आपण फाइंड आउट केली आहे यस्टरडेज लेक्चरमध्ये. ओके, सो बघूयात आज आपल्याला काय शिकायचं आहे. सो दीज आर द पॉईंट्स विच वी आर गोइंग टू लर्न टुडे. फर्स्ट पॉईंट इज इक्विपोटेन्शियल सर्फेसेस and second is potential energies. जसं काल आपण पोटॅन्शियल्स पाहिले, दॅट मीन्स फक्त व्हीची व्हॅल्यू पाहिली, पण आज आपण पोटॅन्शियल एनर्जी पाहणार आहोत. ओके, आता पोटॅन्शियल आणि पोटॅन्शियल एनर्जी यामधला डिफरन्स मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला एका पार्टमध्ये. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला रिवाईज करते एक एक्झाम्पल देऊन. सपोज जे एक्झाम्पल मी दिलं होतं ऑलरेडी त्याच एक्झाम्पलने तुम्हाला इझी वेमध्ये सांगते. सपोज एक प्लग आहे आणि दॅट प्लग इज हॅविंग इलेक्ट्रिक पोटॅन्शियल ऑफ 20 वोल्ट और 240 वोल्ट, बिकॉज इन हाउसहोल्ड वी यूज्ड 240 वोल्ट potential in all the electronic appliances and it gets divided into various parts. all right, तर एक प्लग आहे, त्याला पोटॅन्शियल आहे 240 वोल्ट, पण डिरेक्टली आता प्लग आहे बल्बचा, पण जोपर्यंत आपण त्या प्लगमध्ये बल्ब स्विच करत नाही, जोपर्यंत आपण बल्ब लावत नाही आहोत त्या प्लगमध्ये, तोपर्यंत आपल्याला लाईट एनर्जी मिळणार नाही आहे. राईट, मग तो प्लग जो आहे ज्याला पोटॅन्शियल आहे 240 वोल्ट, ते आहे फक्त पोटॅन्शियल, दॅट इज ओनली व्हॅल्यू 240 वोल्ट. त्याच्याने काहीच एनर्जी आपल्याला मिळत नाही आहे. दॅट इज स्टोर्ड फॉर्म ऑफ एनर्जी, स्टोर्ड आहे तिथे ते, पण ते स्टोअर झालेलं ट्रान्सफर कधी होणार आहे, ज्यावेळेला अनादर ॲपरेटिस तिथे जॉईन होणार आहे. जेव्हा तुम्ही बल्ब त्याला अटॅच कराल, देन देर विल बी द फ्लो ऑफ चार्जेस विदिन फ्यूज किंवा प्लग अँड बल्ब, अँड देन विल गेट द एनर्जी. म्हणजे काय, तो चार्ज जो बल्ब होता कुठेतरी ठेवलेला, तो आपण उचलला आणि तो बल्ब त्या प्लगमध्ये लावला. फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉईंट आपण त्याला मूव्ह केलं आहे. सो इन दॅट वे वेन वी आर गोइंग टू मूव्ह अ चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू अ सर्टन पॉईंट, दॅट इज नोन ॲज पोटॅन्शियल एनर्जी. पण ऑलरेडी ज्या प्लगला जे आहे एका फॉर्ममध्ये, जी स्टेडी फॉर्ममध्ये आहे, ती आहे पोटॅन्शियल फक्त. पण ज्यावेळेला त्याला चार्जेसनी पुढे त्याच्यामध्ये ट्रान्सफर होईल, त्यावेळेला तुम्हाला एनर्जी मिळणार आहे. आणि ही बल्बची एनर्जी कुठल्या फॉर्ममधली आहे, लाईट एनर्जी फॉर्ममधली. ठीक आहे, सो हे आहे मेन डिफरन्स, पोटॅन्शियल आणि पोटॅन्शियल एनर्जी. दुसरं एक्झाम्पल जर का सांगितलं मी तुम्हाला, तर सपोज आपण मोबाईल नंबर घेतला. मोबाईल नंबर हा 10 डिजिटचा नंबर आहे, हा फक्त नंबर आहे, इट इज अ पोटॅन्शियल. पण जोपर्यंत कोणीतरी त्या फोनला कॉल करत नाही,
तोपर्यंत इट विल नॉट बी इन वर्किंग. नुसताच नंबर असून उपयोग नाही आहे, त्याच्यावरून कॉल आले पाहिजे नाहीत, त्याच्यावरून कॉल गेले पाहिजे नाहीत. सो ज्या वेळेला हे ट्रान्सफर होणार आहे चार्जेसचं, देन ओनली पोटॅन्शियल एनर्जी विल क्रिएटेड. सो दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन पोटॅन्शियल अँड पोटॅन्शियल एनर्जी. आय होप तुम्हाला आत्ता समजलं असेल हे. सो मग कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे पोटॅन्शियल, आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पोटॅन्शियल एनर्जी. म्हणजे काय करणार आहोत आपण एक्झॅक्टली, तो जो कोणी चार्ज आहे त्या चार्जला एका ठराविक पॉईंटपर्यंत घेऊन येणार आहोत. तो पॉईंट त्या इन्फिनिटीपासून त्या एका फिक्स पॉईंटपर्यंत आणायला काहीतरी वर्क डन लागेल त्याला. तर ते वर्क डन जे आहे ते कन्वर्ट करतं पोटॅन्शियल एनर्जीमध्ये, कारण ती ऑलरेडी स्टोअर करून ठेवलेली असते ना एनर्जी. आपण ज्यावेळेला मूव्ह करतो त्यावेळेला ती उपयोगाला येते. सो दॅट विल बी द पोटॅन्शियल एनर्जी. बघूयात आपण हा पॉईंट, सेकंड पॉईंट. आधी आपल्याला बघायचं आहे इक्विपोटॅन्शियल सर्फेसेस. ठीक आहे. सो हे आहे इक्विपोटॅन्शियल सर्फेसेस. आता ॲज द वर्ड इट सेल्फ सेज इक्विपोटॅन्शियल म्हणजे काय असणार आहे, इक्वल पोटॅन्शियल्स असणार आहेत. पोटॅन्शियल्स तुम्हाला माहिती आहे व्हीचा फॉर्म्युला काय आहे, 1/4πε0 Q/R. म्हणजेच एखादं सरफेस ज्या सरफेसवरती सगळ्या पॉईंटला पोटॅन्शियल म्हणजे ही व्हॅल्यू सेमच राहणार आहे, त्या सरफेसला आपण म्हणणार आहोत इक्विपोटॅन्शियल सरफेस. मग तो सरफेस कुठलाही असू देत, तो डायपोलसाठीचा असू देत, तो 2 पॉझिटिव्ह चार्जेससाठीचा असू देत, तो स्पेरिकल फॉर्ममधला असू देत, कुठलाही सरफेस ज्या सरफेसवरती सगळ्या पॉईंट्सला पोटॅन्शियल हे सेम असेल. आता हे कधी मिळेल तुम्हाला सेम पोटॅन्शियल, ज्यावेळेला आर कॉन्स्टंट असेल त्यावेळेला. कारण आपला फॉर्म्युला काय आहे, व्ही इज इक्वल टू 1/4πε0 Q/R. क्यू हा चार्ज आहे, त्या चार्जपासून कितीतरी डिस्टन्सवरती असेल एखादा पॉईंट, त्या पॉईंटसाठी आपण पोटॅन्शियल पाहतो. म्हणजे सपोज हा मी चार्ज घेतला क्यू, ठीक आहे, या क्यू पॉईंटपासून एक पॉईंट घेतला मी ए पॉईंट, ठीक आहे, हा आहे डिस्टन्स आरवरती. फाईन. ह्या ए पॉईंटला पोटॅन्शियल किती असणार आहे, तर ते असणार आहे इतकं, व्ही इज इक्वल टू 1/4πε0 Q/R. जर का मी त्याच चार्जपासून एक दुसरा पॉईंट पाहिला बी, तो पण आर डिस्टन्सवरच आहे. म्हणजे हा जर का 2 सेंटीमीटरवर आहे तर हा पण 2 सेंटीमीटरवर आहे, पण थोडं वेगळ्या डायरेक्शनमध्ये आहे. सपोज इथून आहे, इथं पण आर आहे, इथं मी सी म्हणते, इकडे पण आहे. असे नंबर ऑफ आहेत पॉईंट्स जे आर या डिस्टन्सवरच आहेत, सेम डिस्टन्सवरती फ्रॉम क्यू. आणि त्या सगळ्या पॉईंटला व्ही काय असणार आहे, तर सेम, कारण डिस्टन्स सेम आहे आणि चार्ज तर एका सेंटरला दिसतो आहे तुम्हाला, आणि त्या चार्जपासून आपण पोटॅन्शियल फाइंड आउट करतो, बरोबर. जर का मी हे सगळे जॉईन केले तर काय दिसेल तुम्हाला, इट विल लुक लाईक अ स्पियर. सो ह्या स्पेरिकल नेचरमध्ये किंवा ह्या स्पियरवरती जेवढे केवढे पॉईंट आहेत, तिथे याला मी डी म्हटले, ई म्हटले, एफ म्हटले, जी म्हटले, एच म्हटले. सो ॲट ऑल ऑफ दिस पॉईंट्स व्हॉट इज पोटॅन्शियल, इट इज सेम पोटॅन्शियल आहे, कारण ते सगळेजणं एका फिक्स डिस्टन्सवरती लोकेटेड आहेत. आता जर का मी त्या सर्कलच्या बाहेरून आणखी एक सर्कल काढला तर तो सुद्धा सेंटरपासून काय असेल, एका फिक्स डिस्टन्सवरती असेल. म्हणजे इथे एक पॉईंट घेतला, इथे एक पॉईंट घेतला, इकडे, इथे, इथे, इकडे, आणि अजून एक जर का मी स्पियर काढला तर ह्या सर्क्युम्फरन्सवरती पण जेवढे पॉईंट आहेत ते सगळे काय असणार आहेत, दे शुड बी हॅविंग इक्वल पोटॅन्शियल, म्हणजे पोटॅन्शियल सेम असणार आहे. सो ह्या कन्सेप्टला आपल्याला म्हणायचं आहे इक्विपोटॅन्शियल सर्फेसेस. मग आता जर का आपण ही कन्सेप्ट पाहतोय तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत. सो द कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यातली पहिली तर आपण पाहिली विच इज डेफिनेशन, तर इक्वल पोटॅन्शियल असणार आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर आपण सेकंड थिंग एक कन्सिडर करूयात. सपोज सेम जर का मी एक स्पियर घेते आहे, हा स्पियर आहे, तसंच मी इकडे एक स्पियर काढते, हा स्पियर आहे, ओके. त्याच्या बाजूने सुद्धा नंबर ऑफ स्पियर्स असतील. तर जर का मला एक पॉईंट जो इथे आहे, जो मी मगाशी सी म्हटले, सपोज या पॉईंटला किंवा इथं जो चार्ज आहे लोकेटेड, ह्याला मला उचलून इथे आणायचं आहे या डीला, तर वर्क डन काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता जर का मी हे स्पेरिकल न घेता
जर का मी एक कर्वी नेचरमध्ये घेतलं, फक्त अर्धा कर्व काढला असा, एक पॉईंट आहे इथे, ठीक आहे, हा आहे पी आणि हा आहे क्यू. मला या पी पॉईंटला उचलायचं आहे आणि क्यू पॉईंटकडे न्यायचं आहे, तर त्याला वर्क डन किती लागेल? आणि ते दोघंही जणं इक्विपोटेन्शियल सरफेसवरती आहेत. तर इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजेच इथलं पोटॅन्शियल आणि इथलं पोटॅन्शियल काय असणार आहे? सेम. आत्ताच आपण पाहिलं. मग वर्क डन काय असणार आहे? तर वर्क डन आपण वर्क एनर्जी थेरम पाहिले 11वीमध्ये. वर्क एनर्जी थेरम अकॉर्डिंगली वर्क डन इज नथिंग बट चेंज इन एनर्जी. चेंज इन एनर्जी असणार आहे. तर एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ पोटॅन्शियल एनर्जी और पोटॅन्शियल्स. सो आपण इथे म्हणणार आहोत इट इज नथिंग बट व्ही पी मायनस व्ही क्यू अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थिअरम. ठीक आहे. पण गंमत अशी आहे, इथे व्ही पी आणि व्ही क्यू कोण आहेत? सेम आहेत. सो वर्क डन काय असणार आहे? 0. म्हणजे काय कळलं आपल्याला? तर जर का एका इक्विपोटेन्शियल सरफेसवरती पॉईंट्स लोकेटेड जे आहेत त्यांना जर का मूव्ह करायचं असेल मला एका पॉईंटपासून अनदर पॉईंटवर, तर त्यासाठी काहीच वर्क डन लागत नाही. कारण काय? तिथे व्ही हा सेम असतो. सो डिफरन्स काय होणार आहे? 0. ठीक आहे. सो यावरून तुम्हाला कळालं की वर्क डन 0 काय येतं ते. फाईन. मग आता आपण नेक्स्ट पाहूयात. सी, हे आत्ता आपण पाहिलेलं की व्ही पी इज इक्वल टू व्ही क्यू, देअरफॉर व्ही क्यू डब्ल्यू क्यू पी इज नथिंग बट 0. म्हणजे वर्क डनच लागत नाही जर का एखादा चार्ज आपल्याला मूव्ह करायचा आहे अलॉंग द इक्विपोटेन्शियल सरफेसेस, तो मूव्ह होतो डिरेक्टली. ठीक आहे. आता सेकंड पॉईंट असा आहे की जर का डी एक्स इज अ स्मॉल डिस्टन्स ओव्हर इक्विपोटेन्शियल सरफेस घेतला आपण, डी एक्स जो आहे हा स्मॉल डिस्टन्स आहे एका इक्विपोटेन्शियल सरफेसवरचा. इथे आहे इक्विपोटेन्शियल सरफेस, हे बघा, पी पॉईंटपासून इथपर्यंत हे आहे इक्विपोटेन्शियल सरफेस. ह्या सरफेसवरती सगळ्यांची पोटेन्शियल एनर्जी सेम आहे आणि तिथे आहे एक डी एक्स. ठीक आहे. तो कॅरीड करतो आहे. इट इज कॅरीड अ पॉझिटिव्ह चार्ज ओव्हर देअर. डी डब्ल्यू काय असतं अकॉर्डिंग टू डेफिनेशन? इथं लिहिलं आहे बघा, इट इज ई बार डॉट डी एक्स. टू रिमूव्ह डॉट प्रोडक्ट वी हॅव टू मल्टिप्लाइड इट बाय कॉस थीटा. सो दिस बिकम्स ई डी एक्स कॉस थीटा. पण जर का मूव्ह करायचं असेल मला चार्ज, तर डब्ल्यू काय असणार आहे? आत्ताच पाहिलं 0. मग दिस शुड बी इक्वल टू 0 आणि डी एक्स स्मॉलच आहे. स्मॉल असल्यामुळे आपण काय कन्सिडर करू शकतो त्याला? 0. सो तुम्हाला डी डब्ल्यू काय मिळालं आहे? 0 ओव्हर हिअर. सो ॲज डी डब्ल्यू इज इक्वल टू 0, सो ई डी एक्स ऑल्सो इज इक्वल टू 0 अँड इव्हन कॉस थिटा ऑल्सो इक्वल टू 0. पण कॉस थिटाची व्हॅल्यू 0 कधी होते? इट इज ओनली ॲट 90 डिग्री. कधी? 90 डिग्रीला. म्हणजेच काय? तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इक्विपोटेन्शियल सरफेसेस हे दोघंही एकमेकांना परपेंडिक्युलर हवेत. सो द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी शुड बी नॉर्मल टू द इक्विपोटेन्शियल सरफेस. आता आपण आधीची डायग्राम बघूयात. पहा, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल हे आहे आणि हे आहे सेकंड. सो इफ दिस इज गिविंग इलेक्ट्रिकल इंटेन्सिटी, दिस विल गिव्ह यू व्हॉट? इक्विपोटेन्शियल सरफेसेस. हे दोघंजण एकमेकांना काय आहेत? नॉर्मल. आता डिरेक्टेड कसं राहतं ते? तर जर का आपण पाहिलं की हा स्पियर जो घेतला आहे आपण ऑलरेडी, ह्या स्पियरच्या पहिला जो स्पियर दिसतो आहे सेंटरपासून, त्या पहिल्या स्पियरवरती सपोज आपण पोटॅन्शियल घेतलं व्ही ए, दुसऱ्या स्पियरसाठी घेतलं व्ही बी, थर्डसाठी व्ही सी, फोर्थसाठी व्ही डी असं आपण कन्सिडर केलं, तर कुठल्या स्पियरला मॅक्सिमम राहील पोटॅन्शियल? सांगा बरं. कुठल्या सरफेससाठी? पुन्हा एकदा विचारते मी प्रश्न. हा आहे क्यू, हा आहे पहिला स्पियर, हा आहे दुसरा स्पियर. कॉन्सेंट्रिक आहेत ते. दिस इज थर्ड. ठीक आहे. व्हॉट आय एम आस्किंग की इथे व्ही ए आहे फॉर द फर्स्ट, इथे आहे व्ही बी आणि इकडे आहे व्ही सी. मॅक्सिमम कोणाचं असणार आहे? इथं व्ही हेच राहणार आहे सगळ्यांसाठी. हा इक्विपोटेन्शियल आहे, पण याच्यात आणि याच्यात काहीतरी फरक असेल ना, ऑब्व्हियसली. दुसरा आहे ना तो सरफेस. तर डिस्टन्स
इन्क्रीज होत जात आहे सेंटरपासून, बरोबर. इथे पहा आता फॉर्म्युला, ॲज आर गोज ऑन इन्क्रीजेस, आर इन्क्रीज झाला तर व्ही काय व्हायला हवा आहे, डिक्रीज, कारण ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. सो सेंटरपासून जशी जशी मी लांब जात जाईल तसं तसं पोटॅन्शियल काय होत जाणार आहे, डिक्रीज. सो डायरेक्शन फॉर इक्विपोटेन्शियल इज व्हेरीज किंवा गोज फ्रॉम हायर पोटॅन्शियल टू लोअर पोटॅन्शियल. म्हणून नेहमी अशी डायग्राम काढलेली असते, अशी आउटवर्ड. म्हणून त्याचं रिझन असं आहे की ॲरो बाहेर का आहे, तर इट ऑलवेज डायरेक्टेड फ्रॉम हायर टू लोअर. आता हायर कसं डिसाईड केलं आपण, जो पॉईंट सेंटरच्या म्हणजे चार्जच्या जवळ आहे तिथे पोटॅन्शियल मॅक्सिमम आहे. जसा तो पॉईंट लांब जाईल तसं पोटॅन्शियल कमी होत जाणार. लांब 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 गेलात की पोटॅन्शियल कमी कमी होत जाणार आहे, कारण आपण ह्या फॉर्म्युलावरनं पाहू शकतो की व्ही इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. म्हणून सो दॅट्स वाय इट इज इन आउटवर्ड सेन्स. ठीक आहे, ही एक कन्सेप्ट कळाली आय होपफुली. आता नेक्स्ट पाहूया. 90 डिग्रीचं आहे तेही कळलं, वर्क डन 0 आहे तेही कळलं आपल्याला. आता आपण म्हटलो 90 डिग्री असतं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इक्विपोटेन्शियल सर्फेसेस. पण जर का ते नसतील तर काय होईल, इफ दे आर नॉट नॉर्मल टू इच अदर देन व्हॉट विल हॅपन. जर का ते नॉर्मलच नाही आहेत, म्हणजे आपण आत्ताच फॉर्म्युला पाहिला, डब्ल्यू 0च नाही आला, कारण कॉस थीटा आपण म्हणतोय 90 नाही आहे ना, कॉस थीटा 0 येणार नाही आहे, म्हणजे थीटा शुड नॉट बी 90. हे सगळं उलटं जर का पाहिलं आपण तर वर्क डन 0 नाही येणार ना. परत सांगते तुम्हाला, इथं आपण काय म्हणतो आहे, जर का फील्ड नॉर्मलच नाही आहे म्हणजेच थीटा 90 नाही आहे, तर कॉस थीटा पण काय येणार नाही आहे, 0 नाही येणार. जर का कॉस थीटा 0 नाही येणार तर डब्ल्यू पण 0 नाही येणार आहे. आत्ता आपण पाहिलं ना, मग डब्ल्यू 0 येणार नाही असं होऊच शकत नाही ना, कारण इक्विपोटेन्शियल सरफेसवरती वर्क डन 0च असतं. कारण काय त्याचं, कारण पोटॅन्शियल डिफरन्सच नाही आहे ना तिथे, काय तिथं 0 आहे पोटॅन्शियल डिफरन्स. त्यामुळं ही कंडिशन मस्ट आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड अँड इक्विपोटेन्शियल सर्फेसेस मस्ट बी नॉर्मल. ही मेन कंडिशन आहे त्याची. दे शुड बी नॉर्मल टू इच अदर, तरच ही कन्सेप्ट व्हेरीफाय होते, अदरवाईज नाही. दे बोथ शुड बी पॅरलल टू इच अदर. कोण, बोथ इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड आणि इक्विपोटेन्शियल सर्फेस. ठीक आहे, कळालं. कुठल्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या आपण. फर्स्ट पाहिली ती म्हणजे ऑन दॅट सर्फेस ॲट ऑल द पॉईंट्स पोटॅन्शियल इज सेम. वर्क डन टू कॅरी अ चार्ज ऑन same equipotential surface is 0. Electric field intensity and equipotential surfaces are perpendicular to each other. It is not possible that they both are not normal. It is not at all possible. हे अशा आपण 4 कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या. आणखी एक पाहिली, इन्क्लूड केली त्यामध्ये, की पोटॅन्शियल आपण ते आउटवर्डच का दाखवतो, तर त्याचं रिझन असं आहे की the direction of potential is goes from highest to lowest. हाय पोटॅन्शियलपासून लो पोटॅन्शियलपासून आपण डायरेक्ट करतो ते, म्हणून आउटवर्ड डायरेक्टेड असतं नेहमी. आणखी एक, आता हे जे इक्विपोटेन्शियल सर्फेसेस आहेत ते कधीच एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. दे डू नॉट इंटरसेक्ट टू इच अदर. वाय इज दिस सो, आय विल शो यू. जर का आपण ही सेम डायग्राम मगाशीच काढली स्पेरिकल नेचरवाली, आता मी फक्त एका बाजूने काढते. हे असे स्पेरिकल असतील नंबर ऑफ, तर असं एका सर्टन पॉईंटला व्हॉट इट विल लुक लाईक, इट विल लुक लाईक दिस, 2 पॅरलल लाईन्स. जर का पॅरलल आहेत 2 लाईन्स तर त्या इंटरसेक्ट होतील का, नो. इथं पण तुम्ही पाहू शकता दे आर पॅरलल, दीज आर पॅरलल टू इच अदर. फक्त कर्वी नेचरमध्ये आहे. जसं आपण लांब 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 जाऊ तसं तुम्हाला ह्या 2 पॅरलल लाईन दिसतील. पॅरलल लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतच नाहीत, कारण ते 2 वेगवेगळ्या इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन्स देतात.